नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम.एच. कॉलेज कट्टामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ए.एन.एमचे कॉलेजेस. आपल्याला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की सर जे.एन.एम, ए.एन.एमचे कॉलेजेस सांगा. तर आपण या व्हिडिओमध्ये ए.एन.एमचे कॉलेजेस आणि ए.एन.एमची जी माहिती पुस्तिका प्रकाशित केलेली आहे सी.ई.टी. सेलने, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर ए.एन.एम म्हणजे सहाय्यक परिचार्या प्रसाविका प्रशिक्षण. हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये फक्त महिला उमेदवार आहेत. पण या व्हिडिओमध्ये माहिती पुस्तिकेचे फक्त मेन मुद्दे बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे. तुमची ए.एन.एम व जे.एन.एमसाठी एम.एच. नर्सिंग सी.ई.टी. याच्या गुणवत्तेच्या आधारावर तुमचं ॲडमिशन होणार आहे. तर याची जिल्हानिहाय जागा वाटप म्हणजे एकूण तुमचे कॉलेजेस किती आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये किती जागा आहेत. तर एकूण तुमचे 35 ए.एन.एमचे कॉलेजेस आहे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 40 जागा आहे. तर हे कॉलेजेस म्हणजे आपलं एक सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर आपण बघूया कॉलेजेस कोणते कोणते. एक आहे परिचर्या प्रशिक्षण केंद्र, कामा व अल्बेस रुग्णालय मुंबई. याच्यामध्ये 40 जागा आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये 40च जागा आहेत. दुसरं आहे जिल्हा रुग्णालय ठाणे, जिल्हा रुग्णालय रायगड, जिल्हा रुग्णालय पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, जिल्हा रुग्णालय नाशिक. नाशिकमध्ये 2 कॉलेजेस आहेत. एक जिल्हा रुग्णालय नाशिक आणि दुसरं आहे सामान्य रुग्णालय मालेगाव, जिल्हा नाशिक. म्हणजे नाशिकमध्ये एकूण 80 जागा आहेत. नंतर हे जिल्हा रुग्णालय धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बाभळगाव, जिल्हा स्त्री रुग्णालय लातूर, जिल्हा रुग्णालय बीड, लोखंडी सावरगाव, जिल्हा रुग्णालय बीड. म्हणजे बीडमध्ये सुद्धा आपले 2 कॉलेजेस आहे आणि एकूण 80 जागा आहेत. त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय नांदेड, धाराशिव, अकोला, वाशिम, जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती, जिल्हा रुग्णालय बुलढाणा, जिल्हा रुग्णालय यवतमाळ. त्याच्यानंतर आहे आपलं उपजिल्हा रुग्णालय पुसद, जिल्हा यवतमाळ, डागा स्त्री रुग्णालय नागपूर, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर, जिल्हा रुग्णालय भंडारा, जिल्हा रुग्णालय गडचिरोली, जिल्हा रुग्णालय गोंदिया आणि शेवटचं 35 कॉलेज आहे जिल्हा रुग्णालय वर्धा. आणि टिप दिलेली इथं दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण जागांपैकी 5% जागा आरक्षित आहे. तर अनाथांसाठी 1% आरक्षित असेल. तर अशा उमेदवारांसाठी 2 जागा याच्यामध्ये राखीव आहे. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षणाचं कोणते आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आरक्षण कोणते कोणते, अनुसूचित जाती जमाती, निरधिसूचित जमाती, भटक्या जमाती, असं आपल्याला इथे आरक्षणाची शेकडा प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शैक्षणिक अर्हता म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर उमेदवार हा 12वी विज्ञान शाखेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र म्हणजे 12वी सायन्समधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किमान 45% उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं समजा ॲडमिशन झालं, तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्हाला कागदपत्र कोणती कोणती सादर करायची. तर पहिला आहे शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला म्हणजे आपला शाळेचा TC. त्याच्यानंतर आहे 10वीची उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे आपलं 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. आणि त्याच्यानंतर अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्याबाबतचे शाळा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही 12वी किती अटेम्प्टमध्ये पास झाला, तुम्ही एकाच अटेम्प्टमध्ये पास झाला की तुम्ही 2 वेळेस 12वीला बसलात, त्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या शाळेकडून सर्टिफिकेट आणायचे. त्याच्यानंतर आपलं डोमासाईल, त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ज्याला नॉन क्रिमिलेअर लागतं त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलेअर. नंतर आपलं वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे आपला मेडिकल फिटनेस, आधार कार्ड आणि राखीव प्रवर्गासाठी त्यांचे जे आवश्यक कागदपत्र असतील ते इथे लागतील. त्याच्यानंतर वयोमर्यादा ही 17 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा जास्त असू नये. आणि महत्त्वाचा मुद्दा याचा आता शुल्क आकारणी म्हणजे तुम्हाला फी किती लागेल. तर शैक्षणिक फी तुम्हाला इथे दिसेल. प्रवेश शुल्क 1,500 रुपये, पाठ्यशुल्क 1,050, ग्रंथालय 2,000, वसतिगृह 4,000, जिमखाना 500, ग्रंथालय 1,000 रुपये वार्षिक. त्याच्यानंतर वार्षिक 500 रुपये, एकूण तुम्हाला 10,550 रुपये एका वर्षासाठी लागणार आहे. याचं तुम्हाला हॉस्टेलची देखील सोय. त्याच्यानंतर खाली एक महत्त्वाचे मुद्दे दिलेले. त्यानंतर आपल्याला खाली एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे विद्यावेतन. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना शासन नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेले विद्यावेतन दरमहा दिले जाईल. म्हणजे तुम्हाला दरमहा तुमचे विद्यावेतन भेटेल. त्याच्यानंतर खाली आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. खाली हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. मंजूर सुट्टीपेक्षा जास्त दिवस गैरहजर असल्यास पुन्हा प्रशिक्षणाकरता हजर होताना पालकांनी स्वतः प्रशिक्षणार्थ्यास प्राचार्यासमक्ष आणून हजर करावे. म्हणजे तुम्ही जर मंजूर सुट्टीपेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर तुमच्या पालकांना तुम्हाला कॉलेजमध्ये आणून सोडावे लागते.
हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर इथे महत्वाचा मुद्दा दिलाय, उमेदवाराला प्रवेशाच्या वेळी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित म्हणजे अटेस्टेड सत्यप्रती सादर करायच्या आणि तुमचे जे मूळ कागदपत्र आहे ते फक्त तुम्हाला पडताळणीच्या वेळेस सादर करायचे आणि पडताळणी एकदा झाली की तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्र परत भेटतील. त्याच्यानंतर मूळ प्रमाणपत्र व गुणपत्रकांची छाननी किंवा पडताळणीच्या वेळी कोणतीही त्रुटी किंवा चुकीची माहिती किंवा खोडखाड आढळून आली तर तुमचा अर्ज तात्काळ कॅन्सल होईल. त्याच्यानंतर खाली एक आहे की जर तुम्ही कट ऑफ डेट नंतर तुमचा प्रवेश रद्द केला तर लॅप्स ऑफ सीट त्याचं तुम्हाला दंड म्हणून 25,000 रुपये येथे भरावे लागतील. हे खाली तुमचं मेडिकल फिटनेस आहे. अशा प्रकारे ही तुमची ANMची माहिती पुस्तकं होती आणि ANMचे कॉलेजेस देखील आपण सांगितले आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटत राहतील.